बघा, पथविक्रेते जे आहेत ते या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी संसदेत सांगितले। आणि त्याच्यावरसाठी कायदा जो झाला 2014ला, त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही आणि ती अंमलबजावणी त्वरित व्हायला पाहिजे। म्हणून आम्ही जे निवडून आलेलो 8 सदस्य आहे, आम्ही काल आयुक्त महोदयांची भेट घेतली। या संदर्भात आम्ही स्वतंत्र विभाग स्थापन करावा, स्वतंत्र उपायुक्त नेमणूक करावी आणि लवकरात लवकर महिन्याभराच्या आतमध्ये, कारण गेल्या वर्षभरापासून जे पथविक्रेत्यांवर बेकायदेशीर कारवाई चालू आहे त्यामुळे त्यांची उपासमार होते। या कायद्याचा मूळ उद्देश पथविक्रेत्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करणे आणि त्यांच्याच उपजीविकेची आज हानी कुठेतरी सुरू आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत। काल आम्ही आयुक्तांना भेटल्यावरती कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे हे आयुक्तांच्या निदर्शन आणून दिले। आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की याच्यावरती आम्ही कडक पावलं उचलणार। लोकांना 150 मीटरच्या बाहेर सुद्धा कारवाई करून त्यांना त्यांच्याकडून पैशाची मागणी कशी पथक प्रमुख करतात, एकेका फेरीवाल्याकडून 3-3, 4-4 हजार रुपये मागणी करतात। रस्त्यावर पोट भरणारा माणूस ज्याला कायद्याने हक्क दिला आहे त्याच्याकडून तुम्ही अशी बेकायदेशीर कारवाई करून जर पैसे मागत असाल, हे सुद्धा गुन्हा आहे। आम्ही असं आयुक्तांना सांगितलं। आयुक्तांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की असा जर प्रकार कुठे होत असेल तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। आता ते कितपत कारवाई करतात आणि कायदा राबवतात हा येणाऱ्या दिवसामध्ये कळेल। पण जर येत्या महिन्याभरामध्ये आम्हाला पथविक्रेत्यांच्या बाबतीत जर निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही सर्व निवडून आलेले सदस्य आणि संघटना मिळून या विरोधात आम्ही लढाई, रस्त्यावरची पण लढाईची आमची तयारी आहे। अगदी थोडक्यात सांगा की 150 मीटरमध्ये कारवाई करताना सांगतात की फेरीवाल्यांना 150 मीटरचा कायदा आहे। मग फेरीवाला पुनर्वसनाचा कायदा आहे, तो कायदा का राबवला जात नाही? कायदा फक्त फेरीवाल्यांसाठी, पथविक्रेत्यांसाठी आहे का? मग अधिकारी कायदा मानत नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कायद्याची अंमलबजावणी होत नसेल आणि त्या कायद्याची पायमल्ली जर अधिकारी करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा शिस्तभंगाची आणि कर्तव्यात कसूर केल्याची कारवाई ही झालीच पाहिजे। आम्ही याचा सभागृहात पाठपुरावा करणार। असं भेट सक्षम झालेली आहे, पण बोलण्याच्या याच्यावर आम्हाला असं वाटलं की बोलण्याने होत नाही। जोपर्यंत फेरीवाल्याला पर्यायी जागा देत नाही, लायसन देत नाही, तोपर्यंत आम्ही म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्तावर विश्वासच ठेवणार नाही। कारण गेल्या 12 वर्षापासून प्रत्येक आयुक्त आम्हाला बोलण्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत काही दिलं नाही, म्हणून आयुक्तावर आमचा विश्वास नाही आहे। जोपर्यंत फेरीवाल्याला पर्यायी जागा देत नाही, लायसन देत नाही, तोपर्यंत आमचा सध्याच्या परिस्थितीत आयुक्तावर भरोसा नाही आहे। आपण बघितलं असेल सर्वच अधिकारी पॉझिटिव्ह असतात, पण फक्त बोलण्याच्या पुरते पॉझिटिव्ह नको, आम्हाला काम पाहिजे। आम्हाला गेल्या 12 वर्षापासून एकही फेरीवाल्याला ना लायसन दिलंय, ना पर्यायी जागा दिली। आता कालची जे आमची मीटिंग झाली त्या बोलण्यामध्ये आम्हाला आयुक्तांनी असं आश्वासन दिलं की आम्ही काम करूया। पण काम करूया म्हणजे कसं, आम्हाला तुम्ही टाइम द्यायला पाहिजे होता। आम्ही 1 महिन्यातनी 2 महिन्यातनी सर्व फेरीवाल्यांचं 9,531 लोकांच्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करणार, असं जर त्यांनी आम्हाला लिखित दिलं असतं तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला असता। पण त्यांनी लिखित न देता फक्त तोंडी आश्वासन नको, आम्हाला लिखित पाहिजे। तोपर्यंत फेरीवाल्याला जागा देत नाही तोपर्यंत आम्ही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। याच्या अगोदर सर्व आयुक्तांनी जे कोणी आलेत या 12 वर्षातनी कमीत कमी 7 ते 8 आयुक्त येऊन गेले, त्यांनी फक्त आश्वासनच्या व्यतिरिक्त आम्हाला काही दिलं नाही, म्हणून यांच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही।